नमस्कार शेतकरी बांधवांनो, खुशखबर होय शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, कित्येक दिवसापासून तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या नव्या प्लस 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करताय। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, खऱ्या अर्थाने तुम्ही पीएम किसान योजनेच्या सुद्धा हप्त्याची प्रतीक्षा करताय। आता शेतकरी बांधवांनो, तुमची खऱ्या अर्थाने पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। सरकारच्या माध्यमातून आता शिक्कामोर्तब झाला असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या नव्या हप्त्याचे 2000 रुपये व 10व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार व कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, कोणकोणत्या योजनेचे पैसे मिळणार, तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा रखडलेला 9वा हप्ता, तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा रखडलेला 10वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 24 हप्ता आता खऱ्या अर्थाने पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती शेतकरी बांधवांनो शिक्कामोर्तब झाला असून आता वाटपाला सुरुवात होत आहे। तर आता पहा सविस्तरपणे जाणून घेऊया यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणकोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत, तसेच कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो लक्षपूर्वक पाहत चला, ए टू झेड माहिती आता तुम्हाला जाणून घ्यायला मिळणार आहे। तर पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितले की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता देण्यास विलंब झाला। ह्याच कारणामुळे महाराष्ट्रातील लाखो शेतकरी म्हणजेच की शेतकरी बांधव खऱ्या अर्थाने तीव्र नाराज होते आणि आता हीच नाराजी खऱ्या अर्थाने दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनो असा निर्णय घेण्यामध्ये आला आहे की आता खऱ्या अर्थाने पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकत्रितपणे नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये व पीएम किसान योजनेचे 24 हप्त्याचे 2000 रुपये एकत्रितपणे पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। आता शेतकरी बांधवांनो, कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत, सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे आणि त्यासोबत तुम्हाला कोणती महत्त्वाची कामे करायची आहेत, ए टू झेड माहिती शेतकरी बांधवांनो पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये जाणून घेऊया। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का तुम्ही म्हणजे व्हिडिओला लाईक केले नसेल तर व्हिडिओला लाईक करा, सविस्तर माहिती जाणून घेऊया। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, चॅनलवरती जर का नवीन आलेला असाल तर आताच आपल्या लोकसेवा मराठी न्यूज ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही अनेक साऱ्या बातम्या युट्यूबवर पाहिल्या असतील, फेसबुक असेल किंवा इतर प्लॅटफॉर्म असेल, ऑनलाईन म्हणजे की तुम्ही अनेक साऱ्या बातम्या ऐकल्या असतील, आज पैसे जमा होणार, उद्या पैसे जमा होणार असं सांगण्यामध्ये येते किंवा काही जण असं बोलतात काल पैसे जमा झाले, नेमके पैसे कुठे जातात, तुमच्या खात्यावरती येत नाहीत। पण पहा शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून आतापर्यंतचा महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये आलेला आहे। परंतु आता खऱ्या अर्थाने सरकारचा मोठा निर्णय झालेला असून आता खऱ्या अर्थाने पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्या। त्यामुळे आता पहा कसली काळजी किंवा चिंता करू नका, आता सविस्तरपणे तुम्हाला या ठिकाणी जाणून घ्यायला मिळणार आहे। तर आता चला शेतकरी बांधवांनो, कोणती कामे करायची आहेत हे जाणून घेऊया, कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो, आपण हे सुद्धा जाणून घेणार आहोत की कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच दत्तात्रय मामा भरणे यांनी शेतकरी बांधवांनो खऱ्या अर्थाने स्पष्टपणे शिक्कामोर्तब केला असून आता यांनी स्पष्टपणे सांगितले की शेतकरी बांधवांनो, म्हणजेच की आजपासून पहिला टप्पा वाटप होणार आहे आणि आज या ठिकाणी शेतकरी बांधवांनो 13 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व 10व्या हप्त्याचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24 हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। त्यामुळे आता लक्षपूर्वक पाहत चला, कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत, तसेच कोणती महत्त्वाची 13 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे, ए टू झेड माहिती आपण समजून घेऊया। तर पहा शेतकरी बांधवांनो, कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, तर खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा लाभ भेटतो, जे शेतकरी बांधव पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत, अशा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याचा पीएम किसान योजनेचा 24 हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। आणि शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचे लाभार्थी नाहीत म्हणजे की पीएम किसान योजनेमधून अपात्र करण्यामध्ये आलेले आहेत, असे पात्र होणार नाहीत, तर हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे। अनेक शेतकरी बांधवांच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा संबंध काय, तर पहा शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेच्याच धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केलेली आहे। पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनो, म्हणजे की दर वर्षाला 6000 रुपये दिले जातात, तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून दर वर्षाला नमो शेतकरी योजनेच्या मार्फत 6000 रुपये दिले जातात। याच कारणामुळे शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा खऱ्या अर्थाने लाभ मिळतो, जे शेतकरी बांधव पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत, अशा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा लाभ या ठिकाणी दिला जातो। आता पहा शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे
या टप्प्याकडे वळू की म्हणजे की शेतकरी बांधवांनो खऱ्या अर्थाने नेमकं कोणती कामे करायची आहेत, कोणती कामे अपूर्ण राहिल्यानंतर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, कोणतीही कामे पूर्ण केल्यानंतर तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे हे जाणून घ्या। त्यानंतर लगेच आपण 13 जिल्ह्यांची यादी पाहूया। जर का त्या 13 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुम्हाला कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। पूर्णपणे रक्कम डीबीटीच्या अंतर्गत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24 हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे। तर पहा शेतकरी बांधवांनो नंबर 1 वरती महत्त्वाचं काम आहे म्हणजे की लँड शेडिंग पूर्ण करणे। तर मित्रांनो लँड शेडिंग पूर्ण असेल तरच तुम्ही पात्र आहेत। त्यानंतर महत्त्वाचं दुसरं काम आधार बँक खात्याशी लिंक करणे अतिशय आवश्यक आहे। महत्त्वाचं तिसरं काम फार्मर आयडी काढणं। तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलं नाही त्यांनी फार्मर आयडी तातडीने काढून घ्यायची आहे। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ई-केवायसी सुद्धा पूर्ण करून घ्यायची आहे। ज्या शेतकरी बांधवांची ही कामे पूर्ण असतील असे शेतकरी बांधव खऱ्या अर्थाने पात्र असणार आहेत। अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती खऱ्या अर्थाने नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24 हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। आता शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचे म्हणजे 13 जिल्हे आहेत। कोणत्या 13 जिल्ह्यांच्या यादीमध्ये मुहूर्त लागलेला आहे, तर कोणत्या 13 जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केलेली आहे, कोणत्या 13 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आज सकाळपासून या ठिकाणी वाटप होणार आहे सविस्तरपणे जाणून घेऊया। त्यामुळे लक्षपूर्वक पाहत चला। या 13 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव या खऱ्या अर्थानं आलं का हे देखील नक्की चेक करा। तर पहा शेतकरी बांधवांनो तर पहा नंबर 1 वरती जिल्हा आहे ते म्हणजे बीड। बीडमधील शेतकरी असाल, बीडमधील रहिवासी असाल, बीडमध्ये राहून शेती करत असाल, बीडमधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा ह्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थाने पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। बीडमधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 24 हप्ता खऱ्या अर्थाने जमा होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर भंडारा, अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, भंडारा या जिल्ह्यामध्ये जर शेतकरी असाल, रहिवासी असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, पीएम किसान योजनेच्या 24 हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर मित्रांनो तुमची देखील खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपलेली आहे। तुमच्या देखील खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे वाटप या ठिकाणी होणार आहे। तुम्ही सुद्धा कसलीही काळजी किंवा चिंता करू नका। तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून शिक्कामोर्तब झालेला आहे। त्यानंतरचे जिल्ह्यात शेतकरी मित्रांनो चंद्रपूर, धुळे मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, चंद्रपूर, धुळेमध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थाने पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा शेतकरी मित्रांनो गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थाने पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम डीबीटीच्या अंतर्गत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 24 हप्ता खऱ्या अर्थाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा शेतकरी मित्रांनो ठाणे, सिंधुदुर्ग मधील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा कसली काळजी किंवा चिंता करू नका। पालघर, परभणी मधील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा कसली काळजी किंवा चिंता करू नका। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे उस्मानाबाद, पुणे मधील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका। तर शेतकरी बांधवांनो ह्या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लोकसेवा मराठी न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। अंतर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।